राज्यामध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी म्हणून कायदा करण्यात येणार आहे। राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे। ही समिती राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करेल आणि लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे। आणि त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातलं 10वं राज्य ठरणार आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेत। गणेश, आपण बघतोय महाराष्ट्र जे आहे ते आता लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। कधीपर्यंत हा कायदा होऊ शकतो, काय या संदर्भातली अधिकची माहिती? लव्ह जिहाद आणि धर्मांतर या सगळ्या संदर्भामध्ये फसवणूक होत असल्याचं दिसून येत असल्यानं वारंवार या सगळ्या संदर्भात नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतरून आता ही सगळी कायदा आणण्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली पाहायला मिळते। पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती काम करणार आहे। यामध्ये विधी विभागाचे देखील सदस्य असणार, त्याचबरोबर महिला बाल विकास विभागाचे सदस्य असणारच आणि सामाजिक न्याय विभागाची समिती आहे ती या सगळ्या संदर्भामध्ये काम करणार आहेत। वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा देखील आहे, या कायद्याचा देखील आहे तो अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतरून कशा पद्धतीने एक कायदा करायचा या सगळ्या संदर्भामध्ये ही समिती आहे तो अहवाल सादर केल्यानंतर लवकरच लव्ह जिहाद आणि नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आता ही समिती काम करणार आहे। बळाचा वापर करून केलेलं धर्मांतर यामुळे रोखण्यात येणार आहे।